मध्यरात्री लहान मुलींचे रडण्याचे आवाज, गाव हादरलं. लोकांनी जवळ जाऊन पाहताच आत असं नेमकं काय घडलं होतं, घराच्या आतून का ऐकू येत होते असे थरकाप उडवणारे आवाज. गावात कुजबूज सुरू झाली होती. काहीतरी बरोबर नाही आहे. मध्यरात्रीनंतर मुलांचे आवाज कसे येऊ शकतात? खरंच काय चाललंय त्या घरात? लोकांना घाबरवून टाकणाऱ्या या घटनेमागे नक्की काय दडलं होतं? हळूहळू ही चर्चा गावातून डोंगरापर्यंत पोहोचली. लोकांचा जमाव त्या छोट्या घराभोवती जमा झाला. दरवाजा बंद, घर शांत, पण लोकांच्या चेहऱ्यावर संशय आणि अस्वस्थता दोन्हीही. त्या घरात राहत होती एक 45 वर्षांची महिला, जीवनभर गरिबीशी झुंजलेली, पोटापाण्यासाठी रोज संघर्ष करणारी. पण तिच्या कुटुंबाबद्दल आजूबाजूच्या लोकांना माहिती होती. तिला 14 मुलं झाली होती. हो, सलग 14. इतकी मुलं असणं हे आश्चर्यच होतं. पण त्या घरातून रात्री मुलींचे आवाज का? लोकांनी एकच गोष्ट पुन्हा पुन्हा विचारायला घेतली. सगळी मुले कुठे आहेत आता? एक दिवस अचानक आरोग्य यंत्रणा त्या घराकडे येते, कारण काही दिवसांपूर्वीच तिला एक लहान बाळ झालेलं असतं. बाळाचा जन्म, त्याची तब्येत, त्याच्या वजनाबद्दल माहिती तपासण्यासाठी कर्मचारी येतात. दरवाजा उघडतो, घरात शांतता, बाळ कुठेच दिसत नाही. कर्मचारी विचारतात, बाळ कुठे आहे? आणि हळूहळू तुटक शब्दात, कंपणाऱ्या आवाजात महिलेचं उत्तर बाहेर येतं, बाळ दिलं मी, दुसऱ्यांना दिलं. हे ऐकताच कर्मचारी थिजून जातात. ही गोष्ट पसरते आणि गावात वादळ उठतं. पण पुढं जे समोर आलं ते तर कोणालाही सहन होण्यासारखं नव्हतं. घरातले इतर मोठे झालेली मुलं घाबरलेल्या स्वरात सांगू लागली, आईबाबांनी आमच्या 2 भावांना 10,000 रुपयांसाठी दिलं. एकाला गावाबाहेर, दुसऱ्याला जवळच्या नातेवाईकाला. लोकांच्या अंगावर काटा आला. हे काय, दत्तक की विक्री? पैशांचा व्यवहार की गरजेतून झालेला एखादा कठोर निर्णय? गावात कुणालाच कल्पना नव्हती की या घरात असं काय चालू असू शकते. या सर्वांमुळे सामाजिक कार्यकर्त्यांनाही इथे यावं लागलं. ते घरात पोहोचतात, पण महिला आणि तिचा नवरा तिथे नसतो. घराच्या कोपऱ्यात उदास बसलेली मुलं, भिंतीच्या चिरांमधून येणारा मंद प्रकाश आणि आतून येणारी ती शांतता जणू खूप काही बोलत होती. कार्यकर्ते मुलांकडे वळून विचारतात, खरं काय आहे? सगळे कुठे आहेत? मुलांची नजर खाली, शब्द तोडके, आवाज कंपणारे. ते सांगतात, आईवडिलांनी आम्हा भावंडांपैकी काहींना दिलं. कुणाला कुठे? कुठे? आम्हालाही माहीत नाही. हे वाक्य ऐकण्यासाठी गावकरी तयारच नव्हते. दरम्यान चौकशीसाठी पथके निघतात. कुठे गेली मुलं? कोणाकडे दिली? किती मुलं आहेत? किती नाहीत? गावभर एकच प्रश्न, इतक्या मुलांचं काय झालं? शेवटी महिलेचा शोध लागतो. तिला विचारणा केली जाते. ती थकलेली, घाबरलेली, गरिबीशी लढलेली. ती सांगू लागते, मुलं विकली नाहीत, मी दत्तक दिली. आमच्या परिस्थितीत त्यांना वाढवणं शक्य नव्हतं. काही मुलींचं लग्न झालंय, काही माझ्याकडेच आहेत. कोणी विकत घेतलं नाही. तिच्या चेहऱ्यावर अपराधाची भावना की हतबलता हे ओळखताच येत नव्हतं. पण तिच्या शब्दांवर अनेक प्रश्न उभे राहत होते. खरंच दत्तक की पैशांची देवाणघेवाण? मुलांना कुठे नेलं? सगळे सुरक्षित आहेत का? सत्य शोधण्यासाठी चौकशी आणखी खोल जाते. शेवटी गाव हादरवणारी गोष्ट समोर येते. घरात 14 मुलं, त्यापैकी 6 मुलं काही नातेवाईकांकडे दिली, काही गावाबाहेर कुठेतरी. घराबाहेर रात्री मुलांचे जे आवाज ऐकू आले होते, ते त्या घरात असलेल्या लहान मुलांचेच होते. भूक, भीती आणि असुरक्षिततेचे. कुणी मुलांना इजा केली नव्हती, कुणी त्यांना पळवलं नव्हतं, पण त्या मुलांचं जगणं, ती हतबलता, ते भय, त्या रडण्यानेच उघडकीस आलं. गरिबी, परिस्थिती आणि अज्ञानाचे, एका आईकडून झालेले कठोर निर्णय, लोकांना धक्कादायक वाटलेले, जगासमोर आलेले. गाव हादरलं होतं, पण कारण काही वेगळं नव्हतं. ते होतं वास्तव, ज्यापासून अनेक जण पडतात, पण अनेक कुटुंब त्यातच अडकलेली असतात.